त्यानंतर बातमी आहे आदिवासी विद्यार्थिनींनी सुरू केलेल्या एका आंदोलनाची। चंद्रपुरामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी मुक्कामी आंदोलन सुरू केले। आदिवासी विकास विभागाने 5 आणि 14 ऑगस्टला जे जीआर काढले, वसतिगृहासंदर्भात नवीन जीआर काढले, त्यातले नियम आणि वयोमर्यादेच्या अटींना विद्यार्थ्यांचा विरोध आहे। हे दोन्ही जीआर तातडीने रद्द करावेत। त्याचबरोबर जपदलाई आश्रमशाळेतल्या सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या 3 आदिवासी विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी इथं विद्यार्थ्यांनी केली आहे। आदिवासी प्रकल्प कार्यालय आहे, त्या कार्यालयाजवळ मोठ्या संख्येने जे आहे हॉस्टेल जे आहे आदिवासींचं 1 आणि 2 अशा मुला-मुलींचं जे वसतिगृह आहे त्याच्या सगळ्या संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत। महत्त्वाचे म्हणजे जे यांच्या मागण्या आहेत त्यासाठी आज सकाळपासून यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। 5 ऑगस्टला जो जीआर आलेला होता त्या जीआर रद्द करण्याची प्रमुख मागणी होतात। यासोबत ज्या हॉस्टेलमध्ये ज्या सुविधा आहे, कुठे टॉयलेट बाथरूम असो किंवा बेडची व्यवस्था असो, अशा अनेक व्यवस्था ज्या आहेत ते नाही आहे। त्याच्यामुळे या सगळ्या व्यवस्था व्हाव्या याकरिता बसलेले आपल्यासोबत विद्यार्थी या ग्रुपशी बोलूया। तुम्ही आज बसलेल्या इथे आंदोलनाला नेमकं काय मागण्या आहेत? जो 5 ऑगस्ट 2026 रोजी जो जीआर निघाला होता तो आम्हाला पूर्णपणे रद्द करण्यात यावा अशी शासनाला विनंती। आपल्याकडे पुन्हा विद्यार्थी आहेत, पुन्हा काय मागण्या आहेत तुमचं? काय काय व्हायला पाहिजे? आमच्या मागण्या हे आहेत की जसं गडचिरोलीला आश्रमशाळा आहे, त्या आश्रमशाळेमध्ये काही विद्यार्थिनींना सर्पदंश झाला। 6 विद्यार्थिनी होते, त्यांच्यापैकी 3 जणी मृत्युमुखी पडल्या। तर त्यांच्या कुटुंबापर्यंत त्यांना 1 कोटी निधी देण्यात यावी व त्यांना आर्थिक मदत करावी, ही आमची मागणी आहे। पुन्हा काही विद्यार्थिनी आहे, विद्यार्थी सुद्धा आहेत। तुम्ही आज हा आंदोलन करत आहेत, नेमक्या मागण्या काय, कधीपर्यंत आंदोलन सुरू असणार आहे? सर, जे मागण्या जोपर्यंत आपले पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन करण्यात यावं। आणि आमचा मेन मुद्दा आहे सर वयाची अट। 26 वर्ष मागच्या जीआर मध्ये 26 वर्ष केले होते आणि जे नवीन जीआर निघालाय तो 30 वर्ष। सर, आमच्या सरळ मागण्या आहे की सर आमचे गरिबी परिस्थितीमुळे आमचे खंड पडतात, म्हणजे गॅप पडतात। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत इथून जाणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। हैदर शेख, न्यूज 18 मराठी, चंद्रपूर। बातमी बीडमधनं आहे।